हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे घरगुती पावभाजी मसाला। आणि हा पावभाजी मसाला वापरून तुम्ही पावभाजी नक्की करा। 100% अगदी मस्त आणि चवदार पावभाजी होते। आणि हा पावभाजी मसाला आहे तो आपल्या घरच्या सामानामध्येच होतो। सर्वांच्या घरी हे मसाले नक्की असतातच, तर का नाही आपण घरच्या घरीच पावभाजी मसाला करूयात। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत। आणि पॅन मी गरम करून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी 8 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि मध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। मिरचीमधल्या जेवढ्या बिया निघतील तेवढ्या आपण बिया काढून घ्यायच्या आहेत मिरचीमधल्या आणि छान अशी भाजून घ्यायची आहेत। मिरचीला फक्त काळी करून द्यायची नाहीये मिरचीला, नाहीतर मसाला आहे तो आपला कडवट होईल। लक्ष देऊन आपण मिरचीला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। मिरचीला असं अलटून पलटून मिक्स करत राहायचं आहे, एकाच ठिकाणी ठेवायचं नाहीये मिरचीला। आणि ही मिरची आहे ती मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। तर मिरची आपली भाजून झालेली आहे। आता आपण त्याच पॅनमध्ये 2 चम्मच मोठे धना भाजून घेऊयात। त्याच्यामध्ये 2 चम्मच जिरा घेतलेला आहे आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 3 वेलची घेतलेले आहेत, मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपण 6 लवंग घेतलेले आहेत। तर आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅस आपण अगदी मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचे आहेत। सर्व मसाले आपण छान भाजून घ्यायचे आहेत, त्याचा लाईट गोल्डन कलर होईल असं आपण भाजून घेणार आहोत। तर इथे माझे आता खडे मसाले भाजून झालेले आहेत, बघू शकता कलर देखील चेंज झालेला आहे। आणि आता आपण पॅनमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून त्यानंतरच आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मिरच्या घालून घेऊयात। मिरच्या देखील एकदम थंड झालेल्या आहेत। त्यानंतर आपण सर्व खडे मसाले घालून घेऊयात आणि थंड केल्यानंतरच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चम्मच काळी मिरी घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी बडीशोप घेतलेली आहे, 1.5 चम्मच घेतलेली आहे आणि भाजलेली बडीशोप घेतलेली आहे। तुमच्याकडे जर बडीशोप भाजलेली नसेल तर तुम्ही जेव्हा आपण खडे मसाले भाजू तेव्हा तुम्ही बडीशोप त्यासोबत भाजून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 1 चम्मच हळदी पावडर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चम्मच तिखट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर 1 चम्मच मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कलर त्याच्याने छान येतो। त्यानंतर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं देखील मीठ घेऊ शकता। त्यानंतर इथे 2 चम्मच आमचूर पावडर घेतलेली आहे आणि एकदम चिमूटभर हिंग घेतलेला आहे। तर इथे आपले सर्व मसाले घालून झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलेले आहे सर्व मसाले अगदी। तर आता आपण चेक करून घेऊयात। तर बघू शकता अगदी मसाल्याचा कलर देखील मस्त आलेला आहे आणि बघू शकता अगदी मसाले सर्व मिक्सरला छान असे वाटले गेलेले आहेत आणि कलर तर एकदम मस्तच आलेला आहे। तर इथे आता आपला पावभाजी मसाला तयार आहे आणि हा पावभाजी मसाला वापरून नक्की पावभाजी करा। आणि जर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।